आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। खानापूरमधील प्रवेशद्वाराच्या मुद्द्याला हिंसक वळण, पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट, लाठीचार्जनंतर आंदोलकांकडून दगडफेक, 5 महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह 20 पोलीस जखमी। 56,000 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी भूषण स्टील कंपनीची 367 कोटींची मालमत्ता जप्त, मुंबईसह दिल्ली आणि कोलकातामध्ये ईडीची कारवाई। नवी दिल्लीमध्ये 11 दिवसांमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये 3,000ची झळाळी, लगीन सराईमुळे सोन्याच्या मागणीमध्ये मोठी वाढ, सोनं 70,000वर जाण्याची शक्यता। कोकण रेल्वे मार्गावर शुक्रवारी मेगा ब्लॉक, 5 गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये अंशतः बदल, राजापूर रोड ते सिंधुदुर्ग दरम्यान देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक जारी। नागपुरातील प्रादेशिक अंडी उबवणी केंद्रामधील बर्ड फ्लूची केंद्रीय आरोग्य पथकाकडून गंभीर दखल, संक्रमित कोंबड्यांच्या संपर्कातील 87 अधिकारी कर्मचाऱ्यांचे नमुने एम्सच्या प्रयोगशाळेमध्ये पाठवले। सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभेसाठी 1000 उमेदवार उभे करणार, पाटणच्या सकल मराठा समाजाचा निर्णय, 50 उमेदवारांची यादी जाहीर। कोकण मंडळाच्या बाळकुंभमधील 2018च्या सोडतीमधील 68 विजेत्यांना म्हाडाचा दिलासा, घरांच्या किमतीमध्ये 5,41,284 रुपयांनी कपात।